काही काही कमेंट अशा येतात ना की त्याचं उत्तर द्यायला दुसरा व्हिडिओ बनवावाच लागतो. आता आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की गणपती बाप्पाचा फोटो किंवा प्रतिमा मूर्ती ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्ये असावी. तर लोकांनी कमेंट केली, तो काय द्वारपाल आहे का, तो काय सिक्युरिटी गार्ड आहे का, त्याला कसं काय तुम्ही प्रवेशद्वाराच्या वरती लावू शकता. तर मंडळी, त्याचं उत्तर असं आहे, एकतर जी माहिती आम्ही सांगितली ती वास्तुशास्त्राप्रमाणे होती, आणि दुसरं म्हणजे द्वारपाल किंवा सिक्युरिटी गार्ड किंवा पहारेकरी ज्याला तुम्ही म्हणताय ते कधीही दाराच्या बरोबर मध्ये नाही उभे राहत, ते दाराच्या दोन्ही साईडला असतात. विष्णू मंदिर बघा तुम्ही, जे विष्णूचे द्वारपाल आहेत ते दाराच्या दोन्ही साईडला असतात. तुम्ही कुठल्याही अष्टविनायकाच्या गणपती मंदिरात जरी गेलात तरी तिथे जे द्वारपाल दाखवले जातात ते दाराच्या दोन्ही साईडला असतात, डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला एक, सेंटरला मध्ये नाही. गणपती बाप्पा दाराच्या बरोबर मध्ये लावण्याचं कारण तो मांगल्याचं प्रतीक आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या स्मरणाने पूजेने करतो, म्हणून आपल्या घराची सुरुवातसुद्धा गणपती बाप्पाचं चित्र लावूनच होते. हे त्याचं उत्तर आहे. पटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.